नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच एक आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य हवं असतं, बरोबर ना? पण ते मिळवण्याची कला नेमकी आहे तरी काय? आज आपण याच कलेबद्दल बोलणार आहोत, उत्कृष्ट जीवनाच्या कलाकारीबद्दल. आणि हो, आजची आपली ही चर्चा पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या उत्कृष्ट जीवन की कलाकारिता या अप्रतिम पुस्तकावर आधारित आहे. यातूनच आपण शिकणार आहोत की जीवन एका कलेप्रमाणे कसं जगायचं. पण एक प्रश्न पडतो की निसर्गातील सर्व प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान आणि सामर्थ्यवान असूनही हा मनुष्यच बहुतेक वेळा दुःखी का असतो? चला यामागचं कारण शोधूया. याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे, कारण जीवन जगणं हा नशिबाचा खेळ नाही, ही एक कला आहे. विचार करा, एखाद्या अननुभवी ड्रायव्हरच्या हातात जर एखादी महागडी गाडी दिली तर काय होईल? अपघातच ना? अगदी तसंच जीवनासारख्या अमूल्य देणगीचा योग्य वापर कसा करायचा हेच जर माहीत नसेल तर दुःख आणि संकट तर येणारच. तर मग ही कला शिकण्यासाठी कोणती साधना आवश्यक आहेत? आज आपण या 5 महत्त्वाच्या साधनांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपलं जीवन, आपलं मन, शरीर, संपत्ती आणि आपली नाती. यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जीवनाकडे एक संधी म्हणून पाहणं. बघा, हा मनुष्यजन्म म्हणजे खूप मोठी देणगी आहे. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे एका कल्पवृक्षासारखं आहे, ज्यामध्ये अमर्याद क्षमता दडलेली आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण या क्षमतेच्या बीजांना अंकुरित कसं करतो. आणि हीच गोष्ट महर्षी व्यास यांनी किती सुंदर शब्दात सांगितली आहे. एक महान रहस्य, या जगात मनुष्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. आपल्या आत दडलेल्या या श्रेष्ठत्वाला ओळखणं हीच खरं तर उत्कृष्ट जीवनाची पहिली पायरी आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि सगळ्यात शक्तिशाली साधनाकडे. ते म्हणजे आपलं मन. कारण आपलं आंतरिक जग कसं असेल हे बाहेरील परिस्थितीवर नाही, तर पूर्णपणे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं. आपलंच मन स्वर्ग आणि नरक दोन्ही निर्माण करू शकतं. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. स्वर्ग आणि नरक ही काही वेगळी ठिकाणं नाहीत. त्या फक्त आणि फक्त आपल्या मनाच्या अवस्था आहेत. परिस्थिती तीच राहते, बदलतो तो फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन, आणि तोच ठरवतो की आपण स्वर्गात आहोत की नरकात. हे उदाहरण बघा, एकाच परिस्थितीत 2 वेगवेगळ्या मानसिकता कशा काम करतात. एकीकडे श्रीमंत असूनही सतत तणावात जगणं, हा झाला विकृत दृष्टिकोन, तर दुसरीकडे गरीब असूनही आनंदी राहणं, हा आहे परिष्कृत दृष्टिकोन. परीक्षेत नापास झाल्यावर सगळं संपलं असं मानणं आणि त्याच अपयशातून शिकून पुढे जाणं, हा फरक फक्त आणि फक्त आपल्या मानसिकतेमुळेच निर्माण होतो. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या विचारांच्या उत्कृष्टतेलाच स्वर्ग म्हणतात. बाहेरील परिस्थिती नाही, तर आपल्या विचारांची गुणवत्ताच आपल्या जीवनाची दिशा ठरवते. चला आता बोलूया आपल्या तिसऱ्या साधनाबद्दल, जे या आपल्या जीवन प्रवासाचं वाहन आहे, आपलं शरीर. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे, नाही का? जंगलातले प्राणी शक्यतो आजारी पडत नाहीत, मग माणूसच का सतत आजारांनी त्रस्त असतो? याचं कारण असं की आपले अनेक आजार हे अनैसर्गिक आहेत, ते आपणच निर्माण केलेले आहेत. निरोगी राहण्याची कला महागड्या औषध उपचारांमध्ये नाही, तर या 3 सोप्या सवयींमध्ये आहे. पहिली, आयुष्यात संयम आणि शिस्त आणणे. दुसरी, आपला आहार आणि विहार म्हणजे खाण्यापिण्याच्या आणि वागण्याच्या सवयी सुधारणे. आणि तिसरी, निसर्गाच्या नियमांचे पालन करणे. खरं आरोग्य याच मार्गाने मिळतं. आपलं चौथं साधन आहे संपत्तीचं योग्य व्यवस्थापन. कारण अनेकदा आपल्या दुःखाचं मूळ हे आर्थिक अडचणींमध्ये दडलेलं असतं. इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आर्थिक स्वातंत्र्य नशिबाने मिळत नाही. ते मिळवण्यासाठी आपली कौशल्य वाढवावी लागतात, मिळकतीपेक्षा खर्च नेहमी कमी ठेवावा लागतो आणि साधेपणाने जगावं लागतं. ठाटबाट किंवा दिखाऊपणा टाळून नियोजनबद्ध पद्धतीनेच आर्थिक स्थैर्य मिळवता येतं. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या साधनाकडे, ते म्हणजे इतरांची सुंदर नातेसंबंध विणण्याची कला, जी आपल्या आनंदी जीवनाचा आधारस्तंभ आहे. ही 2 चित्र सगळं काही सांगून जातात, नाही का? घराची खरी संपत्ती बँक बॅलन्समध्ये नाही, तर नात्यांच्या गुणवत्तेत आहे. जिथे प्रेम आणि सहकार्य आहे, ते घर स्वर्गासारखं आहे. आणि जिथे संघर्ष आणि अहंकार आहे, ते घर नरकापेक्षा कमी नाही. लेखक आपल्याला एक खूप सुंदर गोष्ट आठवण करून देतात की नात्यांमध्ये हा सुसंवाद आणण्यासाठी काही फार मोठं करण्याची गरज नसते. फक्त थोडीशी उदारता, थोडी नम्रता
आणि एकमेकांशी विचारपूर्वक घेतलेली काळजी पुरेशी असते. तर ही आहेत ती 5 शक्तिशाली साधनं जी आपण पाहिली. जीवनाचं मूल्य ओळखणं, मनाच्या ब्रशने आपलं वास्तव रंगवणं, शरीराची काळजी घेणं, संपत्तीचं योग्य नियोजन करणं आणि नात्यांमध्ये प्रेमाचं संगीत तयार करणं. आणि हाच या सगळ्याचा अंतिम संदेश आहे. या साधनांचा कुशलतेने वापर करून प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर शांतता, उद्देश आणि आनंदाची एक उत्कृष्ट कलाकृती साकारू शकतो. कारण जीवन जगणं हीच एक महान कला आहे आणि आपण सर्वजण तिचे कलाकार आहोत.